नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आणि आज आपण खूप अशी मस्त हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करणार आहे. तर त्यासाठी बघा भरपूर अशा हिरव्या मिरच्या आणि भरपूर असं लसूण घेतला आहे आणि गॅस तवा चालू केलेला आहे. आणि हे बघा गॅसवरती हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलाय आणि बिना शेंगदाण्याचा मस्त रगडून ठेसा करणार आहे मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता याच्यावरती मी तेल टाकीते. तर हे बघा गॅस कमी करते मी आणि याच्यावर झाकण ठेवते. याच्यावर झाकण ठेवलंय का त्या उडायला नको म्हणून. आणि गॅस एकदम कमी केलेला आहे मी. आणि 1-2 मिनिटांनी हे झाकण काढते आणि कमी गॅस असल्या तर त्या जळत नाही मिरच्या. आणि मग 1-2 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता गॅस बंद करते मी. आणि आपली मिरच्या बघा किती मस्त भाजलाय. आता यांना रगडायला एकदम सोपं जाईल. आता यांना मी रगडीते. तर आता आहे ना हे बघा खाली कापड घेतलंय आणि त्याच्यावर तवा ठेवते मी, म्हणजे जोर देता येईल. आणि हा बघा मस्त पैकी तांब्या घेतलेला आहे मी ते आणि आता तुमच्या दाजींना फोन धरायला लावले कारण त्यांना रगडा खायचा आहे म्हणून त्यांना सांगितलं मी धरा. एका माणसाचं काम नाही. आणि असं मस्त रगडून घ्यायचं. हे बघा किती छान रगडली जाते मिरची. थोडीशी गरम गरम असं रगडायची. बिना शेंगदाण्याचा ठेसा. कोणाला आवडत नक्की सांगा. वरणासोबत दुधाला सोबत तोंडी लावताना. थोडस जोर देऊन रगडावं लागत, पण गरम गरम असल्यामुळे लगेच रगडला जातो. नक्की या प्रकारे तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं सपोर्टची खूप गरज आहे. हे बघा किती मस्त रगडतंय. तेल पण भरपूर टाकलेलं आहे मी. आणि लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा असा मस्त ठेसाचा वास येतोय का बस. आणि हा ठेसा खायला खूप छान लागतो. बाजरीच्या भाकरी संग तर विचारूच नका. असंच गरम गरम रगडायचा, म्हणजे लवकर रगडतो आणि लई जोर द्यावा लागतो पण लई पण नाही. आता हा झाला आहे आपला ठेसा रगडून. आता याला मी हे बघा आणि मध्ये काढते आणि मग तुम्हाला दाखवते. पुन्हा काढून घेते मी. आणि मस्त पैकी तेल टाकून कशासोबत हा ठेसा आपण खाऊ शकतो. कसा बाजरीच्या भाकरी संग पण छान लागतो. ज्याला तिखट आवडतं झणझणीत खायला. तर हे बघा